गुहागर तालुक्यातील शृंगारतळी पंचायत समिती गणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे या युतीमार्फत निवडणूक लढवत असलेले संजय पवार यांचा काय आहे? विकासाचा ध्यास. का लढवत आहेत पंचायत समिती निवडणूक? या निवडणुकीपूर्वी कोणती केली विकास कामे? यासारख्या अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तरे पहा. मुळात शृंगारतळी पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे आणि ह्याच भागामध्ये शृंगारतळी पाटपाण्या ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून मी या गावामध्ये भरपूर विकासाची कामं व इतर वैयक्तिक कामं केलेली आहेत आणि याचाच पक्षश्रेष्ठीने विचार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामार्फत आदरणीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. या निवडणुकीत लोकांनी तुम्हाला मतदान करावं अशी कोणती विकास कामे किंवा सामाजिक कामे तुम्ही यादी केली? 2007 ते 2022 पर्यंत मी पाटपाण्या गावचा सदस्य, उपसरपंच व सरपंच असे पदभार मी स्वीकारलेला होता आणि प्रामुख्याने एप्रिल मेमध्ये जी समस्या पाण्यासंदर्भात उद्भवते त्या संदर्भात मी भरपूर म्हणजे स्वतः मला खंत होती की पाटपाण्या गावातील हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. त्या अनुषंगाने मी पहिलं काम हाती घेतलं ते पाटपाण्या शृंगारतळीतला पाणी प्रश्न सोडवण्याचा आणि ते मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. हे काम महत्त्वाचं होतं. तसंच त्याप्रकारे पाटपाण्या गावामध्ये कचऱ्याचा प्रश्न मोठा होता. शृंगारतळीसारख्या ठिकाणी कचऱ्याचा प्रश्न आजसुद्धा आहे. तो मी त्यावेळेला इथे घंटागाडी नव्हती. जिल्ह्यामध्ये पहिली घंटागाडी ही शृंगारतळीमध्ये आणण्याचं काम या पाटपाण्या ग्रामपंचायतीमध्ये मी केलं आणि ते उत्कृष्ट प्रकारे त्याला गावातल्या लोकांनी सहकार्य करून आज जवळजवळ कचऱ्याचा प्रश्न हा सुटलेला आहे. तसंच 2018-19मध्ये जेव्हा कोविडसारखा महामारी आली त्यावेळेलासुद्धा मी एक सरपंच म्हणून मी जे काम केलं ते लोकांच्या अगदी हृदयात बसण्यासारखं काम होतं आणि त्यावेळेला सगळ्यांनाच भीती होती. प्रत्येकजण आपल्या जीवाला घाबरत होता. तरीसुद्धा मी माझ्या जीवाची पर्वा न करता 2017 ते 2022मध्ये कोरोनासारखा महामारी हे हाणून पाडण्याचं काम आम्ही या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने केलं. गुहागर पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पवार हे या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. ते नाराज आहेत असं कळते. त्या संदर्भात काय सांगा? कसं आहे, मुळात ते पण इच्छुक होते, मी सुद्धा इच्छुक होतो आणि शेवटी पक्षश्रेष्ठी यांनी घेतलेला तो निर्णय आहे आणि शिवसेनेमार्फत मला ही उमेदवारी त्यांनी फायनल केली आणि ते नाराज वगैरे काही नसतील कारण ते सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांची जर नाराजी जर असेल तर ते आम्ही सर्व शिवसैनिक आणि सन्माननीय आमदार साहेब हे त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू आणि ते या इलेक्शनमध्ये माझाच प्रचार करतील. या निवडणुकीत लोकांनी आपल्याला जर विजयी केलं तर कोणतं महत्त्वाचं काम तुम्ही सर्वप्रथम कराल? ह्या पंचक्रोशीमध्ये जर जनतेने आणि ग्रामस्थांनी मला सेवा करण्याची जर संधी दिली तर मी सर्वप्रथम पाटपाण्या ग्रामपंचायत व जानवळे ग्रामपंचायत हा सीमेवरचा जो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा पहिला मी प्रयत्न करेन. तसेच चिखली व निगुंडळ ही जी लगतची गावं आहेत तिथे विकास कामं जी करायची आहेत ती सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांच्या माध्यमातून मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. या मतदारसंघातील मतदारांना आणि नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल? मी या शृंगारतळी पंचायत समिती गणातील मतदार व ग्रामस्थांना असे आवाहन करेन की जसे पाटपाण्या ग्रामपंचायतच्या सर्व ग्रामस्थ व मतदारांनी जसा माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सरपंच पदाला निवडून दिले त्याचप्रमाणे इतर जे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आहेत त्यांनी जर मला निवडून दिले तर त्याप्रमाणेच मी त्यांची जी विकास कामं आहेत किंवा जी सामाजिक कामं आहेत ती पूर्ण करून देण्याची मी या ठिकाणी हमी देत आहे. तसेच या ठिकाणी तालुक्याचा या संपूर्ण विकास सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या 4 गावात पण त्यांची विकास कामं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत आणि मला जर तुम्ही सगळ्यांनी संधी दिलीत तर सन्माननीय आमदार भास्करशेठ जाधव साहेब यांच्या माध्यमातून मी ती राहिलेली कामं पूर्ण करून देण्याचं या ठिकाणी आश्वासन देत आहे.